माझा आवाज येतोय का? ओके. नमस्कार. मी प्राध्यापक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भोसले आपल्यासमोर आज उपस्थित झालो आहे. परत एकदा लाईव्ह ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा या महाविद्यालयाचं मराठी विभाग तसेच विश्वभान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या आजच्या या व्याख्यानमालेच्या शृंखलेमधलं माझं हे व्याख्यान, ज्यामध्ये मी वारकरी कीर्तन परंपरा या विषयाच्या अनुषंगानं माझं चिंतन मांडणार आहे. हा उपक्रम राबवणं ही आजच्या काळाची एक गरज आहे. सबंध विश्वामध्ये मराठी भाषिक समाज जिथं जिथं राहतो त्या सगळ्या समाजाला आपली मराठी संस्कृती, आपला मराठी समाज, मराठी तत्त्वज्ञान कळावं आणि जागतिक पातळीवरती जिथं जिथं मराठी भाषिक समाज विखुरलेला आहे त्यांना एकत्रित करावं असा एक उदात्त हेतू ठेवून अशा या व्याख्यानमालेचं आणि विश्वभान प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली. आणि त्या अनुषंगानं आयोजित असलेल्या आजच्या व्याख्यानमालेमध्ये मी आपल्यासमोर वारकरी कीर्तन परंपरा हा विषय घेऊन आलेलो आहे. मुळात वारकरी कीर्तन परंपरेच्या पूर्वीही कीर्तन परंपरा अस्तित्वात होती असं वास्तव आपल्याला दिसतं. कारण भारतीय संस्कृतीमध्ये, धर्मसंस्थेमध्ये कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपल्याला प्राचीन कालखंडापासून दिसून येतं. श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचे जे 9 प्रकार सांगितलेले आहेत, जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची भक्ती म्हणून कीर्तनाचा उल्लेख आपल्याला सापडतो. श्रीमद भागवतामध्ये हिरण्यकश्यपूला त्यांचे चिरंजीव भक्त प्रल्हाद भक्तीचं महत्त्व जेव्हा प्रतिपादन करतात तेव्हा त्यांनी सांगितलेला जो श्लोक आहे तो नवविधा भक्तीचं प्रतिपादन करणारा आहे. त्यामध्ये प्रल्हाद म्हणतात, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यात्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्तीचं महात्म्य किंवा वर्णन भक्त प्रल्हादांनी हिरण्यकश्यपूसाठी सांगितलं होतं. त्यामध्ये सुद्धा कीर्तन या भक्तीचा दुसऱ्या स्थानी उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजेच कीर्तन परंपरेला प्राचीन असं अस्तित्व आपल्या धर्मग्रंथांमध्ये, प्राचीन अशा संस्कृतीमध्ये असल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. त्याचबरोबर नारद मुनी हे कीर्तन परंपरेचे अध्वर्यू मानले जातात. कीर्तन परंपरा भारतामध्ये सुरुवातीला त्यांनी सुरू केली. नारदजींच्या कीर्तन परंपरेचं स्वरूप आजच्या काळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदललेलं असलं तरी नारदजींना हे प्रमुख स्थान आपल्याला कीर्तनाच्या संदर्भामध्ये द्यावं लागतं. पुराणांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कीर्तनाचे उल्लेख आपल्याला सापडतात. अगदी प्राचीन काळापासूनही वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या पौराणिक कथांमध्ये, वेदांमध्ये कीर्तनाचं महात्म्य वर्णिल्याचं आपल्या लक्षात येतं. परंतु आपण आज ज्या कीर्तन परंपरेचं चिंतन करणार आहोत ती कीर्तन परंपरा ही संत नामदेवांनी सुरू केलेली आहे. ती कीर्तन परंपरा वारकरी कीर्तन परंपरा या नावानं आजच्या कालखंडामध्ये प्रचलित आहे. तर या कीर्तन परंपरेचा परिचय करून घेत असताना आपल्याला आद्य कीर्तनकार असलेल्या संत नामदेवांचा थोडासा परिचय करून घ्यावा लागतो. संत नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या समकालामधले बहुजन समाजातून पुढं आलेले एक महत्त्वाचे भक्त होते, लेखक होते, कवी होते, चरित्रकार होते. प्राचीन कालखंडामध्ये मध्ययुगीन काळातल्या महत्त्वाच्या वारकरी संतांचं चरित्रलेखन त्यांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे एक महत्त्वाचे भक्त म्हणून, एक महत्त्वाचे वारकरी म्हणूनही वारकरी संप्रदायामध्ये त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्राबाहेरही करण्याचं कार्य संत नामदेवांनी केलेलं आहे. अगदी पंजाबपर्यंत संत नामदेव या वारकरी तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी फिरले. वयाच्या जवळपास 54 वर्ष त्यांनी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. 80 वर्षाचं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलेलं होतं. पंजाबमध्ये ते जेव्हा गेले तेव्हा तिथल्या शीख बांधवांशी त्यांचा संपर्क आला आणि त्या संपर्कामधून
संत नामदेव महाराजांनी जी काही पदं लिहिली त्या पदांमधली 61 पदं शीख धर्मीय बांधवांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये नामदेव बानी या नावानं समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यावरून नामदेवरायांच्या प्रचाराचं कार्य किती व्यापक आणि मोठं आणि श्रेष्ठ होतं या गोष्टीची आपल्याला प्रचिती येते. आणि या प्रचार प्रसाराचं एक माध्यम म्हणून संत नामदेवांनी कीर्तन परंपरा स्वीकारली होती असं आपल्याला लक्षात येतं. आणि या कीर्तनाची परंपरा जी नामदेवांनी केली, अनेक वारकरी संतांच्या अभंगांमध्ये नामदेवरायांच्या या कीर्तनाचे उल्लेख सापडतात. फिरविले देऊळ जगामाजी ख्याती ही जी नामदेवरायांच्या गौरवाची उक्ती निर्माण झाली त्याच्याही मागं त्यांच्या कीर्तनाचा संदर्भ आपल्याला सापडतो. त्यांनी कीर्तन करताना स्वतः भगवंत नाचत होते असेही संदर्भ सापडतात. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, असा जो अभंग जनाबाईंनी लिहिला त्या अभंगामध्ये सुद्धा संत नामदेवांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल नाचत होते अशी आपल्याला आख्यायिका कथा संत चरित्रांमध्ये सापडतात. महिपती ताहराबादकरांनी जी काही संत चरित्र लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वारकरी संतांनी केलेल्या कीर्तनाचे बरेचसे उल्लेख आपल्याला सापडतात. अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे संत नामदेवांच्या नंतर आणि आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला म्हणजे 15व्या-16व्या शतकामध्ये पाळपाक्कम या कीर्तनकारांनी 30,000 कीर्तनं 3,000 ताम्रपटांवर लिहिली होती. ती कीर्तनं आज सुदैवानं उपलब्ध आहेत. कीर्तनाची ही जुनी परंपरा आजच्या कीर्तनापेक्षा मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये वेगळी आहे. वारकऱ्यांच्या कीर्तनामधली सुद्धा जुनी कीर्तन परंपरा आणि नवी कीर्तन परंपरा असे भेद आपल्याला बघता येऊ शकतात. जुन्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार हा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचा आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाला पाठ न दाखवता मागं यायचं आणि वाळवंटामध्ये जायचं, कीर्तन करायचं. कीर्तन पूर्ण झालं की चंद्रमागेमध्ये स्नान करायचं आणि मग कीर्तनाची सांगता करायची. अशी जुन्या कीर्तनाची साधारणपणे परंपरा होती. परंतु वारकरी संप्रदायातले एक श्रेष्ठ ज्येष्ठ कीर्तनकार जोग महाराज, विष्णुबुवा जोग महाराज यांनी या कीर्तन परंपरेमध्ये थोडेसे बदल केले. कारण गावोगाव कीर्तन करत असताना प्रत्येक कीर्तनकाराला ही पद्धत अवलंबणं शक्य नव्हतं. प्रत्येक ठिकाणी चंद्रभागेसारखी नदी मिळेलच असंही नव्हतं. म्हणून या कीर्तन पद्धतीमध्ये थोडीशी सूट त्यांनी दिली आणि तिथून मग नवी कीर्तन परंपरा सुरू झाली जी आजच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या कीर्तन परंपरेच्या संदर्भामध्ये सांगायची झाली तर वारकरी संप्रदायिक जेवढे काही संत आहेत त्या सगळ्या संतांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं या वारकरी कीर्तनाचा संदर्भ आल्याचं आपल्या लक्षात येतं. अगदी संत तुकाराम महाराज सुद्धा गावोगाव कीर्तन करायला जायचे आणि त्या कीर्तनाच्या प्रसंगांचंही वर्णन अनेक ठिकाणी सापडतं. त्यांच्या चरित्रामध्ये महिपती ताहराबादकरांनी वर्णन केल्याप्रमाणे शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला एका उपस्थित होते असाही उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे त्यांच्या कीर्तनाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कथा घटना त्यांच्या जीवनाच्या संदर्भातल्या आपल्याला सापडतात. म्हणजे कीर्तनाची ही एक जुनी आणि प्राचीन परंपरा आपल्याकडं असल्याचं लक्षात येतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारकरी संतांचं जे सुरुवातीचं कीर्तन होतं म्हणजे ज्ञानेश्वर आणि नामदेव या महाराज मंडळींच्या संत मंडळींच्या कालखंडातलं जे कीर्तन होतं त्या कालखंडातल्या कीर्तनामध्ये त्या काळातली सगळी वारकरी भजन मंडळी वारकरी कीर्तनकार मंडळी ही जमत होती. तसे उल्लेख संतांच्या अभंगांमध्ये सापडतात. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं, तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. या अभंगामध्ये सुद्धा संतांच्या कीर्तनामध्ये कशा पद्धतीनं बाकीचे संतसुद्धा समाविष्ट होते, स्वतः विठ्ठलसुद्धा कशा पद्धतीनं सहभागी या कीर्तनामध्ये व्हायचे या सगळ्याचा उल्लेख या अभंगामध्ये आपल्याला सापडतो. संत नामदेव महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची कीर्तन परंपरा आपल्याला दाखवता येते. त्यानंतर आधुनिक कालखंडातल्या कीर्तन परंपरेचा उल्लेख आपल्याला करावा लागतो की जी विष्णुबुवा जोग महाराजांनी सुरू केली आणि हीच कीर्तन परंपरा आजच्या वारकरी संप्रदायामध्ये पाळली जाते. सगळे वारकरी कीर्तनकार याच पद्धतीचं कीर्तन आज आपल्याला करताना दिसतात. कीर्तनाच्या स्वरूपाची थोडीशी आपण चर्चा करायची ठरवली तर वारकरी कीर्तनाचे 2 भाग प्रामुख्याने ठरतात. एक पूर्वरंग आणि दुसरा उत्तररंग. पूर्वरंगामध्ये काय होतं तर कीर्तनकार आणि भजन. सुरुवातीला भजन होतं, एक विणेकरी असतो, बरेचसे टाळकरी
आजूबाजूला असतात, मृदंग असतं. अलीकडच्या काळामध्ये हार्मोनियम किंवा पेटी वाजवण्याची पद्धत बरेचसे कीर्तनकार अवलंबताना दिसतात. तानपुरासुद्धा अलीकडच्या काळामध्ये पार्श्वभागामध्ये किंवा पार्श्व ठिकाणी वाजवताना आपल्याला दिसतो. तर तोही आज कीर्तनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. आणि मग ते जे भजनकरी आहेत ते सुरुवातीला रामकृष्ण हरी भजन म्हणतात. मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, हा संत तुकाराम महाराजांचा रूपपर प्रकरणातला अभंग सुंदर पद्धतीनं गायला जातो. तो अभंग गायला नंतर विठोबा रखुमाई हे भजन होतं. आणि त्या भजनाच्या वेळी कीर्तनकारांना तिथं उपस्थित राहावं असा एक संकेत आहे. कीर्तनकाराला त्या व्यासपीठावर किंवा व्यासगादीवर यायला जर उशीर होत असेल तर सदा नामघोष करू हरिकथा किंवा समचरण दृष्टी वेटेवरी साजिरी असे रूपाच्याच प्रकारातले दुसरे काही अभंगसुद्धा म्हणण्याची प्रथा वारकरी संप्रदायामध्ये आहे. परंतु काही अभंगांच्या गायनाच्याच वेळी कीर्तनकारानं व्यासपीठावरती व्यासगादीवरती स्थानापन्न व्हावं किंवा तिथं यावं असा एक संकेत आहे. आणि मग कीर्तनकार तिथं आल्यानंतर ते विनेकऱ्याच्या पाया पडतात आणि विनेकरी आपला विणा कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये टाकतात. आणि कीर्तनकार स्वतः मग कीर्तनाला सुरुवात करताना सुरुवातीला पुन्हा रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चारण करतात, गातात. आणि त्या गायनानंतर रूप पाहता लोचनी हा संत ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग गायला जातो. आणि या अभंगामध्ये अभंग संपल्यानंतर पुनश्च रामकृष्ण हरी हे भजन गायलं जातं. त्यानंतर कीर्तनाला एक अभंग घेण्याचा एक नियम आहे. कीर्तनकाराला स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणता अभंग घ्यावा. काही कीर्तनकार टाळकऱ्यांच्या मनावरती सुद्धा अभंग घेताना आपल्याला दिसतात. तेच टाळकऱ्यांना सांगतात की तुम्ही कोणताही एक अभंग निवडा आणि त्यांनी जो अभंग निवडला त्याच्यावरती कीर्तनकार निरूपण करतात. परंतु कीर्तनकाराला अभंग निवडीच्या बाबतीत कोणतंही बंधन नाही. ते कोणत्याही प्रकारचा अभंग कीर्तनासाठी घेऊ शकतात. त्यामध्ये थोडे काही म्हणजे बंधनंसुद्धा आहेत, नाही असं नाही. म्हणजे काल्याच्या प्रसंगामध्ये काल्याचा अभंग घ्यावा, कीर्तना सप्ताह असेल तर पहिल्या दिवशी रूप पाहता किंवा रूपपर प्रकरणातला अभंग घ्यावा, शेवटच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा, असे काही नियम वारकरी कीर्तनकारांना घालून दिलेले आहेत. परंतु ती पूर्णपणे बंधनातच कीर्तनकाराला टाकतात असं नाही, तर त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं त्यांना स्वातंत्र्य असल्याचं सुद्धा आपल्या लक्षात येतं. मग जो काही कीर्तनाला अभंग घ्यायचं निश्चित झालेला आहे तो अभंग कीर्तनकार गातात, साध्या चालीमध्ये गातात. आणि मग त्याच्यानंतर विठोबा रखुमाई हे भजन होतं. या भजनाच्या वेळी नंतर 2 टाळकरी येतात आणि तो जो कीर्तनाला अभंग घेतलेला आहे तो अभंग गातात. ही चाल थोडीशी दीर्घ असते बाकीच्या चालींच्या तुलनेत आणि सुंदर अशी चाल होते. दीर्घ अशा प्रकारचं गायन होतं. त्याच्यामध्ये रागदारी होते, आलाप वगैरे घेतले जातात, आरोह अवरोह सगळे होतात. गायकांना आपल्या गायनाचं कौशल्य प्रकट करण्याची एक संधी इथं त्यांना मिळत असते. आणि त्याच्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन होतं आणि त्यावेळी विनेकरी येतो आणि पुनश्च कीर्तनकाराच्या गळ्यातला विणा घेऊन आपल्या जागेवरती जातो. सगळी गायक मंडळी आपापल्या जागेवरती स्थानापन्न होतात आणि त्याच्यानंतर कीर्तनकार आपल्या गळ्यावरचं उपरणं काढून आपली कंबर बांधतात. वारकरी कीर्तनकाराचा जो पोशाख आहे तोही अतिशय महत्त्वाचा आणि आगळा वेगळा असा आहे. फेटा बांधणं वरती, त्या फेट्यामध्ये सुद्धा पांढरा रंग, भगवा रंग आणि हिरवा रंग, म्हणजे काही फडांमध्ये हिरव्या रंगाचा फेटासुद्धा वापरला जातो. काही कीर्तनकार भगवा फेटासुद्धा वापरतात आणि काही कीर्तनकार पांढरा फेटासुद्धा वापरतात. फेट्यानंतर एक नेहरू शर्ट कीर्तनकाराच्या अंगावरती असतो. त्यानंतर धोतर असतं. धोतर हे अनिवार्य आहे, फेटा अनिवार्य आहे कीर्तनकारांसाठी, नेहरू शर्ट अनिवार्य आहे कीर्तनकारांसाठी. मुळात भजनकरी आणि टाळकरीसुद्धा जे आहेत त्यांनाही हाच पोशाख अनिवार्य असल्याचा उल्लेख आपल्याला प्राचीन काळामध्ये किंवा नंतरच्याही काळामध्ये सापडतो. परंतु काळ बदलला आणि आधुनिकतेचा प्रभाव वाढला म्हणून टाळकऱ्यांच्या पोशाखामध्ये थोडीशी सूट घेतली गेल्याचं आपल्याला चित्र दिसतं. पण कीर्तनकारांचा पोशाख मात्र अजूनही तसाच आहे. अलीकडच्या काळातले काही कीर्तनकार आपल्या नेहरू शर्टावरती कोटसुद्धा परिधान करताना दिसतात अलीकडच्या काळामध्ये. तर हा एक कीर्तनकाराचा पोशाख आहे आणि एक उपरणं त्यांच्या गळ्यावरती असतं जे ह्यावेळी कमरेच्या भोवती कीर्तनकार गुंडाळत असतो. तर हे उपरणं गुंडाळण्यामागचा उद्देशही असा सांगितला जातो की सर्व श्रोत्यांना सांगायचं असतं की भवसागर पार करणं, संसार सागर पार करणं किंवा विकारांवर विजय मिळवणं ही गोष्ट काही अवघड नाही. आता आपण कंबर बांधून याच्या विरोधात लढण्यासाठी उभं राहूया, अशा प्रकारचा एक संदेश याच्यामागून कीर्तनकार देत असतो असं या संदर्भामध्ये मानलं जातं. आणि मग कंबर बांधल्यानंतर
एक विठ्ठल विठ्ठल असं एक दीर्घ भजन होतं. त्या भजनामध्ये कीर्तनकार डोळे बंद करून आपल्या आराध्याला, आपल्या गुरुला, आपल्या सद्गुरूचं चिंतन करतो, प्रार्थना करतो, नमन करतो मनातल्या मनात आणि मग पुनश्च ते भजन थांबून घेतलेला अभंग साध्या पद्धतीनं म्हटला जातो आणि तो अभंग म्हणून त्या अभंगाचा एक साधा सरळ भावार्थ सांगून, शब्दशः अर्थ सांगून पुनश्च विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं जातं. इथपर्यंत कीर्तनाचा पूर्वरंग असल्याचं आपल्या लक्षात येईल. काही फडांमध्ये, ज्याचा उल्लेख आपण नंतर करणार आहोत, काही फडांमध्ये याच ठिकाणी कीर्तनकाराला पुष्पहार आणि गंध वगैरे लावण्याची पद्धत आपल्याला काही ठिकाणी दिसते. काही ठिकाणी ती पद्धत उत्तर रंगाच्या मध्यावरती वगैरे अवलंबताना आपल्याला कीर्तनकार दिसतात. तर हा झाला कीर्तनाचा पूर्वरंग. कीर्तनाचा दुसरा जो भाग आहे तो उत्तर रंग. या उत्तर रंगामध्ये कीर्तनकार हा आपल्या अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करत असतो. हे निरूपण करत असताना कीर्तनासाठी निवडलेल्या अभंगाचं प्रास्ताविक असेल, त्या अभंगाची काही पार्श्वभूमी असेल, त्या अभंग निर्मितीमागचं कारण असेल, प्रयोजन असेल, नंतर त्या अभंगामध्ये जितके काही कडवे आहेत त्या प्रत्येक कडव्याचा सुटसुटीत असा अर्थ आणि त्याचा सुटसुटीत असा उलगडा करण्याचा प्रयत्न कीर्तनकार करतात. आणि हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची दृष्टांत, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या प्रकारचे चुटकुले, वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दकोट्या, वेगवेगळ्या प्रकारचे विनोद, वेगवेगळ्या प्रकारची सुभाषितं, अगदी प्रासंगिक पद्धतीनं सुचतील अशा काही गोष्टी कीर्तनकार सांगत असतात. आणि मग या सगळ्या गोष्टीचा आधार घेत घेत कीर्तन पुढं जातं. चारही अभंगाचं सुंदर व्यवस्थित असं निरूपण कीर्तनकार करत असतो. मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल या भजनाची प्रकरणसुद्धा कीर्तनकार करत असतात आणि त्या पद्धतीनं ते कीर्तन पुढं जात असतं. कीर्तनासाठी निवडलेल्या प्रत्येक कडव्याला कीर्तनकार म्हणजे भजन मंडळी चाल गातात. ती चाल थोडीशी दीर्घ स्वरूपाची असते. गतिमान अशा पद्धतीच्या चाली आपल्याला त्या प्रत्येक कडव्याच्या संदर्भामध्ये गायक मंडळी गाताना दिसतात. तर ते जे कडवं आहे त्याची दोन चाली प्रत्येक कडव्यालाही अनेक ठिकाणी गायक मंडळी गातात. पहिली चाल थोडीशी विस्तृत आणि दीर्घ असते आणि दुसरी चाल त्याच्या तुलनेत गतिमान अशा प्रकारची असते. तसे फक्त शेवटचं चरण सोडून आधीचे सगळे चरण या पद्धतीनं सोडवले जातात. आणि मग हे निरूपण बरंचसं पुढं गेल्यानंतर विठोबा रखुमाई असं एक भजन होतं आणि त्या भजनानंतर उरलेला जो शेवटचा भाग आहे, शेवटचं चरण किंवा शेवटचं जे कडवं आहे अभंगाचं, त्याचं चिंतन करून त्या अभंगाचा शेवट किंवा उपसंहाराकडं कीर्तनकार वळतात. तिथं एक शेवटच्या कडव्याची चाल होते. ही चालसुद्धा पहिल्या कडव्याच्या सुरुवातीच्या चालीसारखीच दीर्घ अशा प्रकारची असते. सहसा भैरवी, शिवरंजनी, तोडी अशा रागांमध्ये शेवटची चाल गायली जाते. कारण शेवटच्या प्रसंगाला अनुसरून असे ते राग असल्यामुळं. पण प्रामुख्यानं भैरवी राग या ठिकाणी गायला जातो. आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा एक उपसंहार, कीर्तनाच्या संदर्भातलं एक नमन. म्हणजे कीर्तनामध्ये दोन ठिकाणी नमन होतं. कीर्तनाच्या सुरुवातीला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. हे पूर्वरंगाच्या सुरुवातीला नमन केलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्व संतांना, विठ्ठलाला, आपल्या आराध्याला, गुरुला, सद्गुरूला नमन तिथंही केलं जातं. आणि शेवटीसुद्धा उत्तर रंगाच्या शेवटी त्या भागामध्ये सुद्धा नमन केलं जातं. आणि मग ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम हा अभंग गायला जातो. त्याच्यानंतर विठ्ठल जय जय विठ्ठल हा अभंग गाऊन कीर्तनाचा शेवट होताना आपल्याला दिसतो. काही कीर्तनकार वेळेच्या अभावी याच्यामध्ये सुद्धा सूट घेताना दिसतात. ज्ञानेश्वर माऊलीनंतर एक चाल म्हटली जाते काही ठिकाणी आणि मग विठ्ठल जय जय विठ्ठल हे भजन म्हटलं जातं. काही ठिकाणी ती चाल वगळलीही जाते आणि थेट विठ्ठल जय जय विठ्ठल हे दोन भजनं सलग घेतली जातात. विठ्ठल जय जय विठ्ठल हे भजन झालं की मग परत विनेकरी कीर्तनकाराच्या जागेवरती येत असतो आणि कीर्तनकार आपली जागा तिथं सोडतात आणि विनेकरी पुढचं उपसंहाराचं, कीर्तनाच्या उपसंहाराचं जे काही भजन आहे ते भजन ते विनेकरी गात असतात. त्याच्यामध्ये बोलिलेले करू वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार म्या फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा अभंग गायला जातो. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. हा जो मागणीपर प्रकरणातला अभंग आहे हा सुद्धा अनिवार्यपणे कीर्तनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे कीर्तनकार हे गात असतात. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं एक भजन आणि मग शेवटी आरती वगैरे होते आणि मग कीर्तनाचा समारोप होतो.
हा झाला कीर्तनाचा उत्तर रंग. ही कीर्तनाची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या फडांप्रमाणे काही प्रकारची सूट वेगवेगळे कीर्तनकार आपल्याला घेताना दिसतात. त्याची थोडीशी चर्चा या संदर्भामध्ये करावी लागेल. वारकरी कीर्तन परंपरेबरोबरच नारदीय कीर्तन परंपरा किंवा हरिदासी कीर्तन परंपरा ज्याला आपण म्हणतो, तर ती कीर्तन परंपरा सुद्धा आजच्या काळामध्ये अस्तित्वात असल्याचं आपल्या लक्षात येतं. वारकरी कीर्तन परंपरेपेक्षा ही कीर्तन परंपरा थोडीशी वेगळी आहे. नारदीय किंवा हरिदासी कीर्तन परंपरेमध्ये उत्तरार्धात हे आख्यान घेतलं जातं. कोणत्याही एका संताचं किंवा महापुरुषांचं आख्यान, म्हणजे अलीकडच्या काळात महापुरुषांचं आख्यानसुद्धा हरिदासी कीर्तनमध्ये आफळे बुवा वगैरे घेताना आपल्याला दिसतात. आणि या आख्यानामध्ये म्हणजे दासगणू महाराज किंवा अनंत महाराज आठवले वगैरे मंडळी जी आहे ती आज हरिदासी कीर्तन परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार करताना दिसतात. तर याच्यामध्ये एक आख्यान घेतलं जातं, जे आख्यानाचं विस्तृत असं चिंतन उत्तर रंगामध्ये किंवा उत्तर भागामध्ये कीर्तनाच्या घेण्याची परंपरा आहे. परंतु वारकरी कीर्तनाचं हे वेगळेपण आहे की याच्यामध्ये आख्यान हे सलग घेतलं जात नाही. वारकरी कीर्तनामध्ये आख्यानं येतात, पण त्याचं स्वरूप खूप छोटं असतं, कमी असतं. आणि मग आपल्या निरूपणाच्या अनुषंगानं ती आख्यानं किंवा कथा आपल्या वारकरी कीर्तनामध्ये आपल्याला येताना दिसतात. कीर्तन आणि निरूपण या दोघांचा एक अनिवार्य असा संबंध आहे, अनिवार्य असा अनुबंध आहे. वारकरी कीर्तनामध्ये निरूपणाला अतिशय महत्त्व आहे. कीर्तनकार हे अभंगाचं निरूपण करण्याला प्राधान्य देत असतात. आणि सुदैव असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते अगदी निळोबारायांपर्यंत सगळ्या वारकरी संतांची अभंग कीर्तनासाठी वारकरी कीर्तनकार निवडत असतात. आणि कोणताही अभंग जरी कीर्तनासाठी घेतला तर त्याचं सुंदर असं चिंतन आपल्याला वारकरी कीर्तनकार करताना दिसतात. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वारकरी सांप्रदायिक संतांच्या अभंगांमध्येच गोडवा आहे, महान असं तत्त्वज्ञान त्यात दडलेलं आहे. समाजाबद्दलची तळमळ त्यांच्या अभंगांमध्ये आहे. संतपर अभंग आहेत, उपदेशपर अभंग आहेत, भक्तिपर अभंग आहेत, वैराग्याचं वर्णन करणारे अभंग आहेत, उपदेशपर प्रकरणातले काही अभंग आहेत. या पद्धतीनं भक्ती ज्ञान वैराग्याच्या कथा किंवा भक्ती ज्ञान वैराग्याचं महत्त्व वारकरी संप्रदाय हे प्रामुख्यानं सांगत असतात, मांडत असतात. म्हणून निरूपणाला वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व आहे. अभंगाला सोडून बोलणं हे वारकरी संप्रदायामध्ये निषिद्ध मानलं जातं. कीर्तनकारसुद्धा ती पद्धत टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मी मगाशी उल्लेख केला की वारकरी कीर्तन पद्धतीमध्ये काही थोडेसे बदल फडांप्रमाणे करण्यात आलेले आहेत. म्हणून कीर्तन परंपरा समजून घेताना फड पद्धती जी आहे किंवा फडांची जी एक रचना वारकरी संप्रदायामध्ये दिसते ती आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मल्लाप्पा वास्कर म्हणून जे एक वारकरी होऊन गेले, त्यांनी प्रामुख्यानं फडांची संघटना एकत्र करण्याचं महत्त्वाचं काम केलं. फड म्हणजे काय, तर वारकरी संतांच्या अनुयायांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या पद्धतीनं जी काही नामदेवांची किंवा संतांची कीर्तन परंपरा चालवण्याची पद्धत अवलंबली, त्या सगळ्यांचं जे काही हे वेगवेगळेपण आहे त्यांना एका अर्थानं आपण फड असा शब्दप्रयोग त्या संदर्भात केला जातो. तर अशा वेगवेगळ्या फडांना एकत्रित करण्याचं काम मल्लाप्पा वास्कर यांनी केलं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या फडाचा मान हा वास्कर फडाला दिला जातो. या वास्कर फडाबरोबर वारकरी संप्रदायामध्ये अनेक फड आहेत. म्हणजे आजरेकर फड आहे, बेलापूरकर फड आहे, ठाकरबुवांचा फड आहे, गंगूकाका शिरवळकरांचा फड आहे, धोंडोपंत दादा कराडकरांचा फड आहे, दादा महाराज सातारकरांचा फड आहे, बंकट स्वामींचा फड आहे, देगलूरकर महाराजांचा फड आहे. अशी वेगवेगळी फड आपल्याला या संदर्भामध्ये दिसतात. साखरे महाराजांची सुद्धा एक फड परंपरा किंवा वेगळी कीर्तन परंपरा आहे, त्याचाही आपण विचार पुढं करूयात. पण ही फड परंपरा जी आहे त्याच्यामध्ये फड प्रकारानुसार म्हणजे वेगवेगळ्या फडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीर्तन होतात. परंतु कीर्तनाचं बहुतांश प्रमाणात सारखेपण या सगळ्या फडांमध्ये आपल्याला दिसतं. जसं की धोंडोपंत दादांच्या फडामध्ये प्रामुख्यानं संत तुकाराम महाराजांचाच अभंग कीर्तनासाठी निवडला जातो. अन्य संतांच्या अभंग निवडीला तिथं स्थान नाही. कारण संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्येच सर्व संतांच्या अभंगांचा सार सामावलेला असल्यामुळं आणि त्याच अभंगांचं निरूपण आपल्या आयुष्यामध्ये संपणं शक्य नाही अशी श्रद्धा असल्यामुळं त्या संप्रदायाचं हे एक वेगळेपण आपल्याला दिसतं. म्हणजे फड परंपरेमध्ये सुद्धा कीर्तनाचे काही वेगळे प्रकार आपल्याला दिसतात. दादा महाराज सातारकरांचा जो फड आहे, जो अलीकडच्या काळातले बाबा महाराज सातारकर तो फड चालवतात,
त्यांच्या कीर्तनामध्येही आपल्याला दिसतं की गायनाला खूप प्राधान्य त्यांच्या कीर्तनामध्ये असतं. रामकृष्ण हरी असेल किंवा जो अभंग निवडलेला आहे कीर्तनासाठी, त्या अभंगाचं गायन असेल, तर ते खूप सुंदर अशा पद्धतीनं रागदारीचा आधार घेऊन आलाप ताना वगैरेचा सुंदर असा आधार घेऊन ते गात असतात. तर त्या फडामध्ये गायनाला प्राधान्य असल्याचं आपल्याला लक्षात येतं. बाकीच्या फडांमध्ये चिंतनाला प्रधानता आहे. देगलूरकर महाराज असतील किंवा साखरे महाराज असतील, यांच्या कीर्तनाचा जर उल्लेख केला तर एक वैदिक पद्धतीचा प्रभाव यांच्या कीर्तनांवरती दिसतो. संस्कृत ग्रंथांचं जास्तीत जास्त तुम्हाला त्या कीर्तनामध्ये संस्कृत श्लोक वगैरे सुभाषित वगैरे दिसतील. तर तोही एक वैदिक प्रभाव विथ कीर्तन ज्याला आपण म्हणू, तर तोही प्रभाव आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये दिसतो. याच्यापेक्षा एक वेगळी कीर्तन परंपरा आहे, कैकाडी महाराजांची कीर्तन परंपरा आहे, ज्यांचं म्हणजे काही वर्षांपूर्वीच दिवंगत झालेले हरिभक्तीपरायण कैकाडी महाराज रामदास महाराज जाधव हे या पद्धतीचं कीर्तन करायचे. किंवा तनपुरे बाबांची कीर्तन परंपरा, त्याच्यामध्ये कमरेला उपरणं बांधलं जात नाही, तर ते उपरणं अंगाभोवती गुंडाळून ते कीर्तन करतात. तर ती एक वेगळी कीर्तनाची थोडीशी पद्धत वेगळी आपल्याला त्या बाबतीमध्ये बघायला मिळते. जोशी बुवांसारखे काही कीर्तनकार आहेत की ज्यांनी पूर्णपणे भगवं धारण केलेलं आहे, तर ते त्यांचा पोशाख कीर्तनाचा पूर्णपणे वेगळा आहे. अलीकडच्या काळामध्ये महिलासुद्धा कीर्तन करायला लागलेत, ही एक आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. अगदी आनंद संप्रदायामध्ये सुद्धा महिला कीर्तनकारांची संख्या बरीचशी जास्त आहे. अलीकडं वारकरी कीर्तनकारांमध्ये सुद्धा महिला कीर्तनकारांची संख्या बहुतांश प्रमाणात वाढताना दिसते आहे. म्हणून पोशाखाच्या बाबतीत महिला कीर्तनकारांचा सुद्धा पोशाख वेगळ्या प्रकारचा असतो. डोक्यावरती पूर्णपणे पदर आणि शक्यतो पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी परिधान करून किंवा साधा पोशाख त्या रंगाचा अलीकडच्या तरुण माता भगिनी आमच्या कीर्तन करताना दिसत आहेत. तर ती एक वारकरी कीर्तन परंपरेचं एक वेगळं रूप प्रकट करणारी ती सुद्धा एक शाखा वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला दिसते. फक्त पोशाखाचा फरक वगळला तर बाकी सगळ्या गोष्टी या सगळ्या कीर्तनामध्ये सारख्या असतात. सगळ्यांकडं अभंग चिंतन होतं, निरूपण होतं, गायन होतं, भजनाची पखरण सगळीकडं सारख्या प्रकारचीच होते. विनोद असतील, चुटकुले असतील, दृष्टांत असतील, संतांचे प्रमाण म्हणणं, याला वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्रमाणाशिवाय बोलणं चुकीचं आहे असं वारकरी संप्रदाय मानतो. संतांच्या प्रमाणाचा आधार देऊनच प्रत्येक गोष्ट सिद्ध केली पाहिजे, म्हणजे व्यर्थ गडबड करायची नाही. कीर्तन करताना अभ्यास करून कीर्तन करावा, वाचून या ग्रंथ करावे कीर्तन, असं संत एकनाथ महाराजांनी स्वतः सांगितलेलं असल्यामुळं कीर्तनकारांना कीर्तन करण्यापूर्वी वेगवेगळ्या ग्रंथांचं पठन करणं, अभंगांवरचं चिंतन करणं ही गोष्ट आवश्यक असल्याचं वारकरी संतांनी सुरुवातीलाच सांगून ठेवलेलं आहे आणि त्याचं पालन सर्व कीर्तनकार, बहुतांश कीर्तनकार आपल्याला करताना दिसतात. तर ही साधारणपणे कीर्तन परंपरा जी प्राचीन काळापासून आज तागायत चालू आहे तिचं एकंदरीत स्वरूप तुमच्यासमोर या निमित्तानं मला ठेवता आलं. कीर्तन परंपरेचं वैविध्य लक्षात येण्याच्या दृष्टीनं काही कीर्तनकारांचा उल्लेख मला इथं करावा वाटतो की ज्याच्यातून कीर्तन पद्धतीचं किंवा कीर्तन परंपरेचं वैविध्य तुमच्या लक्षात येईल. गाडगे महाराजांची कीर्तनंसुद्धा आपण ऐकलेली आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबवर वगैरे त्यांची कीर्तन आहेत. शेवटचं कीर्तन त्यांचं बरंचसं प्रसिद्ध आहे. तर गाडगे महाराजांची कीर्तन परंपरासुद्धा वारकरी संप्रदायिक कीर्तन परंपरेच्या प्रभावातूनच पुढं आलेली आहे. परंतु या कीर्तन परंपरेला आधुनिकतेचा, अर्वाचीनतेचा किंवा आधुनिक तत्त्वज्ञानाचा म्हणा एक मोठा आधार लाभलेला आहे. आधुनिक कालखंडामध्ये आवश्यक असलेलं प्रबोधन त्यांच्या कीर्तनामध्ये प्रामुख्यानं व्हायचं. त्या कीर्तनाला कोणत्या प्रकारचा खर्च नव्हता. टाळ वगैरे घ्यायचा तर त्याला खर्च येतो, पण दगडं एकत्र करून त्याच्यामध्ये गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला अशा प्रकारचं भजन गाडगे बाबा गायचे. ते भजनसुद्धा वेगळ्या प्रकारचं होतं. वारकरी कीर्तनामध्ये हे भजन सहसा गायलं जात नाही, परंतु त्याही कीर्तनामध्ये त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व गाडगे महाराजांनी जगाला सांगितलं, महिलांच्या उद्धाराचं, समतेचं महत्त्व त्यांनी जगाला सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांचा प्रभाव होता. कर्मवीर भाऊराव पाटलांवरती सुद्धा गाडगे महाराजांचा प्रभाव होता. तर कीर्तनाची ती एक वेगळी परंपरा अस्तित्वात आहे. आजही अनेक जण गाडगे महाराजांची ती कीर्तन परंपरा पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच अनुसरून असलेली कैकाडी महाराजांची कीर्तन परंपराही आपल्याकडं दिसते. तर कैकाडी महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःही अभंग रचना केलेली आहे. त्यांचेही अभंग ते स्वतः गायचे.
तर तेही कीर्तनाच्या बाबतीतलं एक महत्त्वाचं वेगळेपण आपल्याला दिसतं. याशिवाय शुद्ध वारकरी कीर्तन ज्याला आपण म्हणू, त्या शुद्ध वारकरी कीर्तनामध्ये सुद्धा अनेक कीर्तनकार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. ज्याच्यामध्ये मी कैकाडी महाराजांचा उल्लेख केला, रामदास महाराज जाधव किंवा तनपुरे बाबा ज्या पद्धतीचं कीर्तन करतात, तर त्यांच्या कीर्तनामध्ये एक बहुजन समाजाच्या उद्धाराची तळमळ ही बहुतांशतः आपल्याला दिसते. त्याच्याशिवाय अलीकडच्या काळातले सुप्रसिद्ध कीर्तनकार की जे यूट्यूबवरती सर्व प्रसिद्ध आहेत, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, एक कीर्तनाचा एक वेगळा बाज त्यांनी निर्माण केलेला दिसतो. म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तनापेक्षा समाज प्रबोधन हे प्रामुख्यानं होत असतं. विनोदाच्या अंगानं ते सगळं मांडत असतात. उपहास उपरोध त्यांच्या कीर्तनामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसतो. म्हणजे खूप सुंदर असं नृत्य करत करत ते चाली गातात. म्हणून त्यांचे कीर्तनं लोकप्रिय झालेले आहेत. अगदी तरुण मंडळींमध्ये, सुशिक्षित मंडळींमध्येही त्यांची कीर्तनं लोकप्रिय आहेत. अगदी त्यांची कीर्तनाच्या तारखा 2-2 वर्षांपूर्वी घ्याव्या लागतात. खूप वेगळी एक परंपरा त्यांनी कीर्तनाच्या पद्धतीमध्ये निर्माण केलेली आहे. अलीकडचे बरेचसे नवीन कीर्तनकार हे इंदोरीकर महाराजांची ती कीर्तन पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कीर्तन परंपरेवरती किंवा कीर्तन पद्धतीवरती अनेक कीर्तनकारांनी आक्षेपसुद्धा घेतलेले होते की मध्यंतरी त्या संदर्भात बरीचशी चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली. पण सगळ्यात मोठी लोकप्रियता कीर्तनकारांमध्ये ही निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना लाभली, हे आपण नाकारू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोदाच्या माध्यमातून, उपहास उपरोधातून समाजातली व्यंग दाखवणं, त्यांच्या विकृतीवरती नेमकेपणानं बोट ठेवणं आणि त्यांना विकृतीतून बाहेर काढण्यासाठीची एक तळमळ त्यांच्या कीर्तनामध्ये दिसते. परंपरा आणि नवता या दोघांचा एक वेगळा मेळ घालण्याचा प्रयत्न निवृत्ती महाराज इंदोरीकर करताना दिसतात. त्यांचं कीर्तन एक वेगळ्या प्रकारचं, वेगळ्या धाटणीचं कीर्तन आहे. पण त्यांचं कीर्तन म्हणजे वारकरी कीर्तन आहे असंही नाही. थोडंसं शुद्ध वारकरी कीर्तन, परत मी शुद्ध वारकरी कीर्तन म्हणतो याचा अर्थ बाकीचे कीर्तनं अशुद्ध कीर्तन आहेत असा म्हणण्याचा माझा उल्लेख नाही किंवा ओघ नाही. परंतु वारकरी संप्रदायाची जी जुनी परंपरा आहे ती जशीच्या तशी पाळणारी कीर्तन परंपरा आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल करत करत स्वतःची विकसित होत असलेली कीर्तन परंपरा, असा थोडासा बदल त्याच्या संदर्भामध्ये आहे. पण पूर्णपणे ही सगळी वारकरी कीर्तनच आहेत, या बाबतीमध्ये कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही. तर या दृष्टीने इंदोरीकरांची कीर्तनं थोडीशी वेगळ्या धाटणीची आहेत. त्यानंतर साखरे महाराजांची कीर्तनं आणखी वेगळी आहेत. वैदिक ग्रंथांचा प्रभाव त्यांच्या ग्रंथांवरती जास्त दिसतो. विचारसागर रहस्य किंवा आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान या अतिशय गहन सूक्ष्म अशा विषयांना प्राधान्य देऊन ते आपल्या कीर्तनाची मांडणी करताना दिसतात. म्हणून त्यांचं कीर्तन हे अतिशय मोजक्या अभ्यासू जिज्ञासू लोकांनाच समजतं, अशी चर्चा वारकरी कीर्तनकारांमध्ये किंवा वारकरी श्रोत्यांमध्ये नेहमी सुरू असते. तर कीर्तनकारांमध्ये त्यांचंसुद्धा कीर्तन एक वेगळा बाज किंवा एक वेगळा रंग कीर्तन परंपरेमध्ये राखून आहे. त्याचबरोबर ज्याचा मी आताच थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, बाबा महाराज सातारकर, त्यांची कीर्तनंसुद्धा आहेत. गायनाला ते गायनावर विशेष भर देत असतात. एक सुंदर असा एक छोटासा कथाभाग अनेकदा त्यांच्या कीर्तनामध्ये येतो. अतिशय करुण रसपूर्ण गायनाचा त्याला आधार देत देत सुंदर पद्धतीचं तेही कीर्तन करताना दिसतात. ही एक लोकप्रिय कीर्तनकार मंडळी आपल्या वारकरी संप्रदायाला लाभलेली आहेत. याच्याशिवाय बंडा तात्या कराडकर आहेत. यांची कीर्तन आपल्याला अगदी सामाजिक व्यंगांवर अगदी तीव्र भाषेमध्ये वार करताना दिसतात. वीर संत म्हणून किंवा संतवीर म्हणून त्यांना पदवी वारकऱ्यांनी दिलेली आहे. तर त्यांचीसुद्धा कीर्तनं वेगळ्या धाटणीची आहेत. तीसुद्धा वारकरी संप्रदायातली महत्त्वाची कीर्तन आहे. चंद्रशेखर महाराज देगलूरकर किंवा चैतन्य महाराज देगलूरकर यांचीसुद्धा एक स्वतंत्र कीर्तनाची पद्धती आहे. म्हणजे साखरे महाराजांच्या कीर्तनाशी थोडासा अनुबंध या कीर्तनाचा आपल्याला दाखवता येऊ शकतो. चैतन्य महाराजांचं कीर्तन आणखी त्यापेक्षा वेगळं आहे. पण देगलूरकर घराण्याची कीर्तन परंपरासुद्धा वारकरी संप्रदायातल्या कीर्तन परंपरेचं एक वेगळेपण राखून आहे. याही कीर्तनामध्ये अतिशय विद्वत्तापूर्ण आणि जुन्या संस्कृत वगैरे ग्रंथांचं विवेचन किंवा ते सुभाषित श्लोक वगैरे याचं सुंदर असं चिंतन त्यांच्या कीर्तनामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून तोही वारकरी कीर्तनातला एक महत्त्वाचा भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये भरपूर कीर्तनकार आहेत.
अलीकडे झी टॉकीजवरती गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रम येतो किंवा मनमंदिरा कार्यक्रम येतो. फक्त मराठीवर सुद्धा तो कार्यक्रम आता सुरू झाला आहे. म्हणजे वारकरी कीर्तनाची लोकप्रियता लक्षात घेऊन वेगवेगळ्या चॅनल्सनी सुद्धा कीर्तनाला एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे टी व्हीच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये एक मोठी कीर्तनाची परंपरा आहे. आनंद संप्रदायिक कीर्तनकार मंडळीसुद्धा वारकरी कीर्तनकारांच्याच परंपरेचं अनुकरण करताना दिसतात आणि ती पूर्णपणे वारकरी कीर्तन परंपरेमध्ये मुरलेली आहेत पूर्णपणे. म्हणून एखादा कीर्तनकार आनंद सांप्रदायिक आहे की नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही, इतकी ती परंपरा वारकरी कीर्तन परंपरेमध्ये विलीन झालेली आहे. श्रीपाद बाबांचे वेगवेगळे अभंग किंवा त्यांच्या संदर्भातलं चिंतन, त्यांनी आयुष्यामध्ये मांडलेल्या कथा, त्यांच्या अनुयायांना आलेले अनुभव त्यांच्या कीर्तनामध्ये प्रामुख्यानं दिसतात. तर वारकरी संप्रदायाला सुशोभित करणारी ही सुद्धा एक वेगळी कीर्तन परंपरा आपल्याला अलीकडच्या कालखंडामध्ये बघायला मिळते. तर म्हणजे वारकरी कीर्तन परंपरेचं हे वैविध्य आहे, या दृष्टीनं आपल्याला या सगळ्या वेगळेपणाचं चिंतन करावं लागतं. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की अलीकडच्या काळात महिला कीर्तनकारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. वारकरी संप्रदाय हा मुळात समताधिष्ठित संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदाभेदाला जागा नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या असं विठ्ठलाचंच ब्रीद आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं संत तुकाराम महाराजांनीच वारकऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं सगळ्या जातीपातीतले संत वारकऱ्यांमध्ये दिसतात. आणखी एक कौतुकाची बाब म्हणजे अनेक मुस्लिम धर्मीय कीर्तनकारसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला दिसतील. शेख महाराज, सय्यद महाराज, पठाण महाराज अशी अनेक नावं तुम्हाला सांगता येतील की जी मुस्लिम बांधव आहेत, परंतु ते शुद्ध असं वारकरी कीर्तन करतात. त्यांचं कीर्तन ऐकताना ते मुस्लिम कीर्तनकार आहेत असं सुद्धा जाणवत नाही. एवढ्या सुंदर पद्धतीनं ती परंपरासुद्धा वारकऱ्यांमध्ये विलीन झालेली दिसते. कबीर, लतीफ, मोमीन ही मुसलमान संत मंडळी वारकरी संप्रदायामध्ये पूर्णपणे मुरलेली आहेत. तर त्यांच्या प्रभावातून मुस्लिम सांप्रदायिक संत हे आता वारकऱ्यांमध्ये आलेले आहेत. अनेक ख्रिश्चन धर्मीय बांधवसुद्धा अलीकडं वारकरी संत साहित्याचा अभ्यास करत आहेत. फ्रान्सिस दी ब्रिटोन या अभ्यासकांचं नाव या संदर्भामध्ये घ्यावं लागेल. वारकरी संप्रदायाची व्यापकता त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. वारीमध्ये सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या काही फडांमध्ये कीर्तनं होतात. मुळात काही बहुतांश फडांमध्ये दिंडीमध्ये कीर्तनं करू नयेत अशाही प्रकारचे नियम काही दिंड्यांमध्ये किंवा फडांमध्ये पाळले जातात. ती एक कीर्तनाची वेगळी परंपरा आहे. वेगवेगळ्या प्रसंगानुरूप सुद्धा कीर्तनाचं स्वरूप बदलताना दिसतं. म्हणजे काल्याचं कीर्तन हे परत वेगळं कीर्तन असतं. त्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म, त्यांनी बालपणात केलेल्या लीला आणि त्या लीलांचं जे आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानात्मक जे विवेचन किंवा मोठेपण वेगळेपण आहे ते मांडण्याचा प्रयत्न काल्याच्या कीर्तनामध्ये केला जातो. तर काल्याचं कीर्तन हा एक स्वतंत्र कीर्तनाचा एक नमुना म्हणता येईल. एक कीर्तनाचं एक वेगळं उदाहरण म्हणून आपल्याला काल्याच्या कीर्तनाकडं बघता येईल. परत वेगवेगळ्या श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन, तेरवीच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं होणारं कीर्तन, त्याच्यामध्ये सुद्धा कीर्तनाचा एक वेगळा म्हणजे विषय येत असतो. कीर्तन महोत्सव किंवा वारकरी सप्ताह ही सुद्धा कीर्तनाला विकसित करणारी किंवा कीर्तनाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करणारी एक पद्धती आहे. या सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या कीर्तनकारांची कीर्तनं ठेवली जातात. अलीकडं कीर्तन सप्ताहाला कीर्तन महोत्सवाचं रूप यायला लागलेलं आहे. तर या कीर्तन महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कीर्तनकारांना आमंत्रित केलं जातं. कीर्तनकार तिथं येतात आणि 7 दिवस 7 प्रकारची कीर्तन होतात. काही मोठ्या सप्ताहांमध्ये दुपारी कीर्तन आणि रात्री कीर्तन अशीही कीर्तन परंपरा होते. काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये रात्रभर वेगवेगळ्या कीर्तनकारांची कीर्तनं करण्याची सुद्धा परंपरा किंवा पद्धत आजही अस्तित्वात असल्याचं दिसतं. म्हणजे वेगवेगळ्या कीर्तनकारांना एकाच दिवशी बोलवायचं, एकच अभंग घ्यायचा आणि त्याच अभंगावर वेगवेगळे कीर्तनकार वेगवेगळ्या वेळी सलग पद्धतीनं कीर्तन करतील आणि समग्र कीर्तनाच्या शृंखलेचा एक समारोप करायचा. याही पद्धतीची कीर्तन पद्धती आपल्याकडं काही प्रमाणामध्ये अवलंबली जात असल्याचं तुमच्या लक्षात येईल. याच्याशिवाय कीर्तनाचाच एक थोडासा वेगळा भाग म्हणून प्रवचनंसुद्धा वारकरी कीर्तनकार करत असतात, पण तो एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. त्याचं चिंतन इथं करणं तितकंसं आवश्यक नाही आणि वेळेच्या अभावाच्या दृष्टीनं तिकडं वळणं थोडंसं आपलं विषयांतरही होईल. परंतु वारकरी कीर्तनाच्या एकंदरीत एवढ्या विवेचनावरून तुम्हाला वारकरी कीर्तन परंपरा काय आहे ही गोष्ट लक्षात आली असेलच. परंतु
वारकरी कीर्तनाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती थोडीशी वैशिष्ट्य तुमच्यासमोर मला आता उरलेल्या वेळामध्ये मांडाविषयी वाटत आहेत. वारकरी कीर्तनाची जी काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामधले पहिलं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकाभिमुखता. वारकरी कीर्तन हे लोकाभिमुख आहे. लोकांना डोळ्यासमोर ठेवून ते कीर्तन केलं जातं. श्रोते जर सुस्तावलेले असतील तर थोडासा विनोद वगैरे मांडून त्यांची सुस्ताई बाजूला घालवायची हे कौशल्यसुद्धा कीर्तनकार पाळताना दिसतात. श्रोते मंडळी जर गंभीर प्रकारची असेल तर त्या प्रकारचं विवेचन करायचं. सहसा कीर्तनाच्या सुरुवातीला जड किंवा अवजड म्हणा, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत थोडासा सहज न समजणारा जो अवघड असा वाटणारा विषय आहे तो कीर्तनकारांनी सुरुवातीला मांडावा आणि नंतर हळूहळू आपली भाषा सोपी सहज पद्धतीनं लोकांना समजेल अशी करत जावी, असा एक दंडक बरेचसे कीर्तनकार पाळताना दिसतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा श्रोते बसलेले असतात तेव्हा त्यांचं कीर्तनामध्ये थोडंसं जास्त मन लागतं आणि मग हळूहळू थोडं त्यांचं मन कीर्तनाच्या सूक्ष्मतेपासून थोडं ढळण्याची शक्यता असते. म्हणून नंतर थोडंसं सोप्या भाषेमध्ये कीर्तन वळताना दिसतं. श्रोत्यांना कंटाळा येऊ नये म्हणून अधूनमधून विनोद केला जातो. तर ही सगळी लोकाभिमुखता आहे. लोकांना डोळ्यासमोर ठेवून ते कीर्तन केलं जातं. श्रोतृवर्ग कसा आहे त्याला अनुसरून सुद्धा कीर्तनकार आपलं विवेचन किंवा निरूपण बदलताना दिसतात. म्हणजे बालक वर्ग असेल तर वेगळं कीर्तन, वृद्ध मंडळी असेल तर वेगळं कीर्तन, अगदी साधक मंडळी असेल संप्रदायातली त्यांच्यासाठी वेगळं कीर्तन, कीर्तनकार मंडळी समोर बसलेली असेल तर त्यांच्यासाठी वेगळं कीर्तन. तर ही एक लोकाभिमुखता वारकरी कीर्तन परंपरेमध्ये पाळली जाते असं आपल्याला दिसून येतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज प्रबोधन. म्हणजे वारकरी कीर्तनाचा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो समाज प्रबोधन हाच आहे. म्हणजे वारकरी संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या मार्गानं वारकरी संत किंवा आधीचे संत गेले त्याच मार्गानं आम्हाला जायचं आहे आणि तो मार्ग आम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून साफ करायचा आहे, शुद्ध करायचा आहे. आणि म्हणून एक समाजाचं प्रबोधन घडलं पाहिजे, समाज जागृत झाला पाहिजे, समाजातली अंधश्रद्धा संपली पाहिजे, ह्या दृष्टीनं वारकरी संप्रदाय काम करताना दिसतो. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीही काही मंडळी अलीकडच्या काळामध्ये कीर्तन करताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा बराचसा विचार कीर्तनांमध्ये येतो, परंतु वारकरी संप्रदायाला न पटणाऱ्या काही गोष्टी त्या समितीकडून किंवा त्यांच्या चळवळीमध्ये होत असतात. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम वारकरी संप्रदायसुद्धा निष्ठेने करत आल्याचं आपल्या लक्षात येतं. कारण समाज प्रबोधन हा वारकरी कीर्तनाचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे, महत्त्वाचा अंग राहिलेला आहे. समाजाच्या उद्धाराची तळमळ ही कीर्तनकाराच्या निरूपणामध्ये आढळते. मुळात वारकरी संतांच्या अभंगांमध्येच समाजाचा उद्धार दडलेला आहे, ती तळमळ दडलेली आहे. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि याच्यासाठीच जन बुडत आहे, त्यांचा कळवळा येतो, याच भूमिकेतून संतांनी अभंग निर्मिती केलेली असल्यामुळं आणि तीच भूमिका वारकरी कीर्तनकार स्वीकारत असल्यामुळं समाज प्रबोधन हा वारकरी कीर्तनकारांचा एक महत्त्वाचा हेतू कीर्तन करण्यामागचा असल्याचं आपल्या लक्षात येईल. संगीत हे वारकरी कीर्तनाचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण या कीर्तनामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने असं स्वतः संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे या कीर्तनामध्ये वीणा असतो, म्हणजे स्वर आहेत. कीर्तनकार टाळकरी मंडळी गात असतात, म्हणजे त्यात गायन आहे. टाळकरी टाळ वाजवतात, मृदंग वादक मृदंग वाजवतात, हार्मोनियम किंवा पेटीवादक पेटी वाजवतात आणि त्या पद्धतीनं सुंदर असं ताल लय अशा पद्धतीनं स्वर यांचा सुंदर असा संगम, सुंदर असा मेळ कीर्तनामध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणून संगीत हे वारकरी कीर्तनाचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. या कीर्तनामध्ये सुद्धा कीर्तनाच्या गायनामध्ये सुद्धा वेगळेपण आहे. वारकरी सांप्रदायिक शुद्ध चाली या खूप सुंदर आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेक गीतकारांना, संगीतकारांना वारकरी संप्रदायातल्या चालींमधून काही संगीत सुचलं, गीताचं संगीत सुचलं असं अनेकांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे दादा कोंडक्यांनी सुद्धा एके ठिकाणी उल्लेख केला की त्यांना अनेक अभंग म्हणजे अनेक चाली या वारकरी कीर्तनाच्या भजनावरून सुचल्या, त्या चालीवरून सुचल्या. अगदी अजय अतुल हे अलीकडचे संगीतकार, त्यांच्याही बऱ्याचशा गायनावरती आपल्याला वारकरी चालींचा प्रभाव दिसतो. मुळात अलीकडं वारकरी संप्रदायातल्या शुद्ध चाली गाणाऱ्या कीर्तनकारांचंही प्रमाण बरंचसं कमी झालं, गायकांचंही प्रमाण कमी झालं. अलीकडं म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांच्या चालींना
वारकरी अभंगांची साथ देऊन गायनाचे प्रकार होतात. याच्यावरती बरेच जुने कीर्तनकार मंडळी आक्षेपसुद्धा घेतात, परंतु लोकांना ते आवडतं म्हणून कीर्तनाच्या चाली या थोड्याशा आजकाल बदललेल्या आपल्याला दिसतात. म्हणून जुनी जी शुद्ध वारकरी कीर्तनाची चाल आहे ती बरीचशी आता अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेली दिसते. परंतु शुद्ध वारकरी चाली ज्या आहेत, शुद्ध वारकरी गायन जे आहे ते सुद्धा आपलं एक वेगळेपण टिकवून आहे. त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे गायनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि ते गायन हे कीर्तनाचं एक महत्त्वाचं अंग असल्याचं आपल्या लक्षात येईल. कीर्तनामध्ये गायन हे अनिवार्यपणे असतं आणि म्हणून या गायनाप्रमाणे कीर्तनाचा रंगसुद्धा बदलत जाताना आपल्याला दिसतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट वारकरी कीर्तनाच्या संदर्भात म्हणजे या कीर्तनामध्ये 9चे 9 रस असतात. म्हणजे बिभत्स रसही काही ठिकाणी दिसेल, वीर रस तुम्हाला दिसेल, काही ठिकाणी म्हणजे शृंगार रसाची प्रकरण वारकरी संप्रदायातल्या कीर्तनामध्ये आपल्याला दिसत नाही. परंतु जिथं जिथं काल्याच्या कीर्तनामध्ये रासलीलेचं वर्णन असेल किंवा भक्तिप्रधान अशा राधेच्या आणि कृष्णप्रेमाचं वर्णन असेल, अशा काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी म्हणजे मधुरा भक्तीचं वर्णन करताना म्हणा किंवा त्या पद्धतीनं भक्तिमय असा जो शृंगार आहे त्याचाही वापर अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये करताना दिसतात. याच्याशिवाय हास्यरस सुद्धा आहे, गंभीर रससुद्धा आहे, अद्भुत रससुद्धा वारकरी कीर्तनामध्ये आपल्याला दिसतो. नवरसांची सुंदर अशी रचना आपल्याला कीर्तनामध्ये कीर्तनकार मांडताना दिसतात. म्हणून नवरसाचा समावेश हे सुद्धा वारकरी कीर्तनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. वक्तृत्व हे सुद्धा वारकरी कीर्तनाचं महत्त्व म्हणजे वेगळं वैशिष्ट्य आहे. कीर्तनकार हा उत्तम वक्ता असला पाहिजे, त्याचं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे, त्याच्याशिवाय श्रोत्यांवरती त्याचा प्रभाव पडणार नाही. अभंगांचं सुंदर असं निरूपण करताना वक्तृत्वाचं कौशल्य, वक्तृत्वाची शैली कीर्तनकाराजवळ असलीच पाहिजे. या वक्तृत्वाबरोबर गायनाचं कौशल्य, गायन कौशल्य आणि वक्तृत्व कौशल्य या दोघांचा बेमालूम असा संगम जर एखाद्या कीर्तनकारामध्ये असेल तर ते कीर्तन एक आगळं वेगळं कीर्तन ठरतं. म्हणून या दृष्टीनेही वारकरी कीर्तनाचं एक आगळं वेगळं पण असल्याचं आपल्या लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोद. कारण कीर्तन हे साधारणपणे 2 ते 2.5 तासापर्यंत चालतं आणि त्या 2 ते 2.5 तासामध्ये श्रोते कंटाळणार नाहीत, श्रोत्यांना कीर्तनातून उठून जावं असं वाटणार नाही, या दृष्टीनं अधूनमधून विनोदाची प्रकरण केली जाते. अनेक कीर्तनकार अतिशयोक्ती विनोदाची करतात, तर तेही मूळ वारकरी कीर्तनाला मान्य नाही. पण विनोद असला पाहिजे. गंभीर प्रकारचा विनोदही अनेक कीर्तनकार करताना दिसतात. नामदेव महाराज पठाडे हे सुद्धा एक उत्कृष्ट कीर्तनकार वारकरी संप्रदायात होऊन गेले. त्यांचे विनोद हे अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे असायचे. रामराव महाराज ढोक जे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एक मोठं नाव आहे कीर्तनाच्या क्षेत्रातलं, त्यांचेही विनोद असे गंभीर स्वरूपाचे असतात. बाबा महाराज इंगळे हे सुद्धा एक लोकप्रिय कीर्तनकार वारकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनामध्ये सुद्धा विनोदाचार्य म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या कीर्तनकारांना अशा वेगवेगळ्या पदवींनी समाजही त्यांचा उल्लेख करत असतो. समाज प्रबोधनकार असतील, विनोदाचार्य असतील किंवा न्यायाचार्य असतील. भगवानगडाचे नामदेव शास्त्री जे आहेत ते न्यायाचार्य आहेत. त्यांचंसुद्धा कीर्तन खूप सुंदर असं आहे. वारकरी कीर्तन परंपरेमधलं एक ते भूषण आहे. या सगळ्या वेगवेगळ्या कीर्तनकारांनी विनोदाची सुद्धा वेगवेगळी रूपं आपल्या कीर्तनामधून मांडल्याचं आपल्या लक्षात येईल. आणि या विनोदामुळं वारकरी कीर्तन हे मनोरंजक झालेलं आहे. म्हणून मनोरंजन हे सुद्धा वारकरी संप्रदायाचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरतं, वेगळं महत्त्व ठरतं. जुन्या प्राचीन कालखंडामध्ये लोकांच्या मनोरंजनाची वेगळी साधनं नसायची आणि त्यामुळं ह्या गायनाचा, भजनाचा, कीर्तनाचा लोकांना चांगला आधार मिळायचा. म्हणून लोक मनोरंजन म्हणून सुद्धा कीर्तनं व्हायची गावोगावामध्ये. माझे गुरुवर्य व वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब मार्दळेकर मला सांगायचे की ते वेगवेगळ्या गावामध्ये कीर्तनाला जेव्हा जायचे तेव्हा स्वतःची शिदोरी स्वतः घेऊन जायचे आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, असं संत तुकाराम महाराजांनीच अभंगाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे तत्त्व कीर्तनाच्या बाबतीत सांभाळणं वस्तुतः शक्य नाही, वास्तविक पद्धतीनं ते शक्य नाही. म्हणून कीर्तनकार त्या पद्धतीमध्ये थोडासा बदल म्हणजे झालेला आहे आणि तो सर्वमान्यही बऱ्याच प्रमाणात बदल झालेला आहे. पण जुन्या काळामध्ये
कीर्तनकार मंडळीसुद्धा कोणतंही मानधन न घेता गावोगाव जायची, फिरायची. त्यांच्या कीर्तनाच्या मागं कोणत्याही प्रकारची अभिलाषा नसायची. आजच्या काळामध्ये सुद्धा काही कीर्तनकार असे आहेत की जे कीर्तनाच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत. तिथपासून ते विशिष्ट असा मोबदला घेऊन तेवढा मोबदला मिळाला तरच कीर्तनाला येणारी सुद्धा कीर्तनकार मंडळी आपल्याला दिसतात. म्हणजे कीर्तनाला एक कलेचं, एक व्यावसायिक रूपसुद्धा अलीकडच्या काळामध्ये आल्याचं आपल्याला लक्षात येतं. परंतु जुनी काही कीर्तनकार मंडळी या प्रकारची होती की ती कोणत्याही प्रकारचा मोबदला कीर्तनाच्या संदर्भामध्ये किंवा गायक मंडळी गायनाच्या मोबदल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोबदला घ्यायची नाहीत. परंतु आजच्या काळामध्ये ते शक्यही नाही आणि जी गायक मंडळी आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत, ते सुद्धा पूर्णपणे कीर्तनाला स्वतःला वाहून देतात. बरेच कीर्तनकार हे पूर्णवेळ कीर्तनकार म्हणून वावरतात. त्यांनाही अभ्यास करावा लागतो, स्वतःचा प्रपंच चालवावा लागतो. कारण वारकरी कीर्तनकारांना प्रपंच करण्याची पूर्णपणे मुभा वारकरी संतांनी दिलेली आहे आणि तो सांभाळण्याच्याही दृष्टीनं आजकालची कीर्तनकार मंडळी मानधन घेताना दिसतात. पण ते मानधन आपल्या आवडीच्या श्रोतृवर्गाला खूप जड वाटू नये या प्रकारचं असावं, एवढी काळजी कीर्तनकारांनी घ्यायला हरकत नाही. तर ही कीर्तनाची एक वेगळी वैशिष्ट्य आहेत. वेगवेगळ्या कीर्तनकारांच्या कीर्तनामधलं हे वेगळेपण आहे. प्राचीन कालखंडापासून चालत आलेली ही कीर्तन परंपरा आहे. आजतागायत ही कीर्तन परंपरा सुरू आहे व उत्तरोत्तर ही कीर्तन परंपरा वाढताना दिसते. कीर्तनकारांची संख्या वाढताना दिसते आहे. अगदी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या धाटणीची कीर्तनं आजकाल येत आहेत. वेगवेगळी मुस्लिम बांधव आहेत, महिला कीर्तनकार आहेत, तरुण महिला कीर्तनकार आहेत, त्यांचंही याच्यामध्ये समावेश व्हायला लागलेला आहे. अनेक बालकीर्तनकार मंडळीसुद्धा कीर्तनामध्ये आहेत. मी स्वतः वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून वारकरी कीर्तन करत होतो, म्हणजे करतो, अजूनही मी करतो. तर बालपणापासून 3 पिढ्यापासून आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय वाढलेला आहे. आमच्या वडिलांनीसुद्धा वारकरी कीर्तनं केली, अजूनही ते करतात. आणि बालकीर्तनकार म्हणूनच मी थोडासा पुढं आलो आणि मग आजतागायत मी वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. वारकरी कीर्तनही मी वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. आमचे परम मित्र आणि आमचे ज्येष्ठ सहाय्यक जगदीश संसारे सर यांनी मला इथं या व्यासपीठावरती येऊन वारकरी कीर्तन परंपरा या विषयावर माझं चिंतन मांडण्याची मला संधी दिली. मला त्यांनी तशी आज्ञा दिली असं मी म्हणेन, कारण माझ्या मोठ्या भावासारखे ते आहेत. आम्ही त्यांना आदर्श मानतो. त्यांनी मला त्या पद्धतीची विनंती केली, त्या पद्धतीचं त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि त्यानिमित्तानं मी तुमच्यासमोर वारकरी कीर्तन परंपरा तुमच्यासमोर मांडली. ही कीर्तन परंपरा मांडणं हा एक खूप मोठा आणि व्यापक विषय आहे. अधिकाधिक विषयाच्या अंगांना किंवा कंगोऱ्यांना हात घालण्याचा मी या चिंतनातून मंथनातून प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा वारकरी कीर्तन परंपरा हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. यशवंत पाठक यांनी वारकरी किंवा कीर्तन परंपरेवर स्वतंत्र असं संशोधन केलेलं आहे. त्यांच्या विद्यावाचस्पती पदवीच्या संशोधनाचा मुळात हाच विषय होता. अलीकडचे फटांगडे माऊली म्हणून आहेत, माझे सहकारी मित्र आहेत, ते वारकरी कीर्तन परंपरेवर आता संशोधन करत आहेत विद्यावाचस्पती पदवीसाठी. तर वारकरी कीर्तन परंपरा हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा अजूनही विषय आहे. हा विषय लोकांसमोर आलेला नाही. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मध्ययुगीन वाङ्मयाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा झाली, त्या चर्चांमध्ये महाराष्ट्र संस्कृतीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये काणे यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा, धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथामध्ये सुद्धा कीर्तन परंपरेच्या संदर्भामध्ये त्यांनी थोडंसं मंथन किंवा चिंतन केलेलं दिसतं. महाराष्ट्र संस्कृतीमध्ये सुद्धा कीर्तन परंपरेवर वेगळं चिंतन मंथन केलं गेलेलं आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कीर्तन परंपरेवरती लेखन झालेलं जरी असलं तरी आजची जी काही प्रत्यक्ष कीर्तन परंपरा अस्तित्वात आहे आणि त्या कीर्तन परंपरेमध्ये वेगवेगळे रंग सहभागी होत आहेत, वेगवेगळे प्रवाह सहभागी होत आहेत. कीर्तन बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तरोत्तर बदलत चाललेलं आहे. काही नव्या गोष्टी कीर्तनकार स्वीकारत आहेत, काही जुन्या गोष्टी कीर्तनकार टाकतसुद्धा आहेत आणि हे परिवर्तनाचं सत्र अगदी जुन्या काळापासून आजतागायत चालू आहे. अजूनही ही कीर्तन परंपरा चालू आहे. या कीर्तनामध्ये अजूनही भविष्य काळामध्ये काही बदल होतील आणि ते बदल होण्याचे काही चिन्ह आजच्या कीर्तन परंपरेमध्ये किंवा आजच्या कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. हा सगळा एक स्वतंत्र असा चिंतनाचा, अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे.
आजच्या काळातल्या विशेषतः वारकरी संप्रदायाच्या संदर्भात ज्यांना रुची आहे, वारकरी संप्रदायातले जे सुशिक्षित अभ्यासक कीर्तनकार आहेत, साधक मंडळी आहेत, अनुयायी आहेत, त्यांनी या कीर्तन परंपरेवर संशोधन करावं, अभ्यास करावा, यातलं वैविध्य जपावं, हे सगळं वेगवेगळे पण एकत्रित करावं, असं एक आवाहन या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी आयोजकांनी दिली त्याबद्दल मी आयोजकाचं मनपूर्वक आभार मानून माझं चिंतन किंवा माझं मंथन, माझे विचार इथं मी थांबवतो. सर्वांनी माझं हे चिंतन ऐकल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.